हिंगोली से खबर है, जहां किसानों ने अपनी विविध मांगों को लेकर सेनगांव तहसील कार्यालय के सामने ठिया आंदोलन कर विरोध प्रदर्शन किया। इस आंदोलन में भारी संख्या में किसान उपस्थित रहे। हिंगोली जिले में हाल ही में हुई भारी बारिश से किसानों की फसल को काफी नुकसान हुआ है। हालांकि सरकार ने किसानों को मुआवजा देने की प्रक्रिया शुरू की है, लेकिन कई किसानों को अभी तक उचित नुकसान भरपाई नहीं मिली है। इसी को लेकर रविकांत तुपकर की अगुवाई में क्रांतिकारी किसान संगठन और स्थानीय किसानों ने तहसील कार्यालय के सामने ठिया आंदोलन कर अपनी मांगे सरकार तक पहुंचाने का प्रयास किया। किसानों ने कहा कि अगर उनकी मांगों पर जल्द ध्यान नहीं दिया गया तो आंदोलन और तेज किया जाएगा। सिंचन गोठ्याचे पैसे थकीत तहसीलदाराचं करायचं का? पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्हाला काही देणं घेणं नाही। मागणी अशी, शासनानं अनुदान दुष्काळासाठी 18,500 रुपये हेक्टरी प्रमाण आणि 3 हेक्टरची मर्यादा ठेवलेली असून आतापर्यंत आमच्या शेतकऱ्याला अजिबात रुपया मिळालेला नाही। दुसरी गोष्ट, शासनानं ज्या योजना दिलेल्या आहेत शेतकऱ्याला त्या फक्त कागदोपत्री तयार करून सगळ्या घेतलेल्या आहेत, त्यांच्या आणखी बजेट टाकलेले नाहीत। काही शेतकऱ्याच्या कुटुंबामधले मुलं, लेकरं, त्यानंतर आई वडील कोणी नाही कोणी आजारी आहे, अति सिरियस असल्यामुळं ते अडचणीत पडलेले आहेत। 2-2 वर्षापासून कामं झालेले आहेत, त्याचे सुद्धा बिलं पडलेले नाहीत। विहिरीज असो, गोठा असो। तहसीलदार महोदयाने या ठिकाणी नायब तहसीलदार महोदय दिले, गट विकास अधिकारी दिले, लाईनमन खात्याचा अधिकारी दिला आणि जे काही आमचं हमीभाव केंद्र चालू होणार होतं ते अधिकारी या ठिकाणी दिले। आम्हाला फक्त आमच्या मागण्याशी मतलब आहे, त्यांनी तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। आम्हाला कुठलाही अधिकारी चालेल आणि जे काही आमच्या नदीकाठचे जे काही आमचे खरडून गेलेल्या शेत्या आहेत त्याचाही आतापर्यंत सर्वे झाले नाही, त्याही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत। तोही या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो।